शेवटची इच्छा की माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळवून देण्यासाठी एकाही बांधवानं मागं हटायचं नाही. काल त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलाय की एकालाही याच्यातल्या सुटू देणार नाही. जेवढी साखळी आहे ती सगळी साखळी पकडली जाईल. या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत खरं भरावं. याच्यातला आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येमधला एकही आरोपी सुटला तर मात्र अण्णा सरकारची गाठ आमच्याशी आहे. आपण मात्र शब्द दिलेला आहे कुटुंबाला. जीवाजीव असेपर्यंत हा समाज तुमच्या पाठीशी राहील. आणि धनंजय भैया तुम्हाला जाहीरपणानं पुन्हा एकदा सांगतो वैष्णवी ताई समोर, संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत या राज्यातला एकही माणूस एक इंच सुद्धा मागे हटणार नाही. मला फक्त एकच मुद्दा आता क्लिअर करायचा आहे. ह्या धनंजय मुंडेने जे प्रयोग सुरू केलेत, या धनंजय मुंडेने जे षडयंत्र सुरू केलेत आणि ते जो लोकाला सांगतोय आता रास्ता रोको करा, मोर्चे काढा, आंदोलन करा, हे धनंजय मुंडेचं काम आहे, दुसरं कोणाचं नाही. धनंजय मुंडे तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही जास्त खोलात चाललाय. ही जर रूढ तुम्ही अशी पाडली, संतोष भैयाच्या पाठीशी उभा न राहता आरोपीच्या पाठीशी उभा राहायचं काम तुमच्या लाभार्थी टोळीकडून जर तुम्ही सुरू केलं आणि याच्यानंतर जर तुमच्या घरातला कोणी मेलं तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का? हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमका कोणत्या बाजूला घेऊन चाललाय? आपण मंत्री पदावरती आहेत, संविधानाची शपथ घेतली, या राज्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण काम करता आणि तुमच्या लाभार्थ्या गुंड टोळीला तुम्ही राज्यात आंदोलन करायला लावता आणि आरोपीला साथ देता. ही चाललेली दिशा धनंजय मुंडेची चांगली नाही. जर राज्यात रूढ पडली, कोणाचा माणूस मेला किंवा मारला तर आरोपीला साथ द्यायची, तर सगळ्या जाती धर्माचे लोक इथून पुढे तसंच करायला सुरुवात करतील. माणूस मेला किंवा मारला की ती जात त्या आरोपीच्याच बाजूने उभा राहणार. आणि या राज्यातलं आणि देशातलं पहिलं उदाहरण आहे की धनंजय मुंड्या या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती घडून आणायला लागलाय. मी काय बोललो त्या दिवशी परभणीला? अण्णा फोन चालू आहे का? मी परभणीला त्या दिवशी काय बोललो? धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंड्याच्या लोकांना धमकी दिली. या राज्यातले लोक म्हणतात जर संतोष देशमुखांच्या वेळेस त्याच वेळेस अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाला असता तर आपल्या संतोष देशमुखांचा खून झाला नसता. जर तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष भैया देशमुखांचा खून झाला नसता. तसंच पुढे आम्ही सुद्धा डोक्यात आणलं, जर पोलीस स्टेशन मध्ये आरेरावी धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडेचे लोक धमकी द्यायला लागले आणि आपण जर बोललो नाही तर तसाच जर हा खून झाला तर लोक म्हणतील वेळीच जनतेने सावध व्हायला पाहिजे होतं. तुम्ही धनंजय देशमुखांना धमकी देता, गुंडाला बोलायचं नाही, गुंडाला बोलायचं नाही. काय चूक केली? वंजाऱ्याला धमकी दिली का? कुठल्या धनगराला, दलित मुस्लिमाला, मायक्रो ओबीसीला? अरे धनंजय मुंडे आमच्या रक्तात नाही येते. आमचे रक्त पवित्र आहेत. आम्ही नाही जातीवाद करत. आतापर्यंत एकाही जातीला दुखवलं नाही. होय, नेत्याला मी सोडत नाही, सोडणार सुद्धा नाही. जातीवाद हे आम्हाला शिवत नाही. तुझं पाप झाकण्यासाठी
आता ओबीसीचा आसरा घ्यायला लागलाय धनंजय मुंडे. तुझं पाप झाकायसाठी ओबीसीचा आसरा घेणार आणि पांघरून घेतोय की ओबीसीवर अन्याय होतोय. ओबीसीचा काय संबंध याच्यात? खून करणार तुम्ही, पापी बांधणार तुम्ही आणि याच्यात ओबीसीला ओढणार. आम्ही कुठल्याही जातीला बोललेलो नाही आणि कधी बोलणार सुद्धा नाहीत, पण गुंडाला सोडणार नाहीत. माझ्यावर किती केसेस केल्या, आता केसेसचा सपाटा उठलाय माझ्यावर. पहिलेच तुमच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या मग यासाठी लावली. त्याला भय नाही, मी इथं केसेला पिसेल भेट असतोय. अशा 1,000 केसेस केल्या ना, संतोष भैयाना न्याय देण्यासाठी माझ्यावर 1,000 केस झाल्या तरी मनोज जरांगे माग सरकणार नाही. गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षणातून न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात कितीही शंडाच्या टोळ्या उभा राहिल्या आणि गुंडाच्या टोळ्या उभा राहिल्या तरी धनंजय मुंडे, मनोज जरांगे हटत नाही. कर केस, तुला काय करायची ती. गोरगरीब मराठ्यावर अन्याय झालेला मी सहन नाही करू शकत. मी न्यायासाठी लढणार आहे.